देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. तर घरगुती गॅसच्या पुरवठ्यामध्ये 70% वाढ, वाढणाऱ्या किमतीचा भार सरकारनंच सहन केला, फडणवीसांचं स्पष्टीकरण. 3 महिन्यांनी या ठिकाणी कदाचित एलपीजी बंद होईल असा केंद्र सरकारच्या पत्रकात उल्लेख होता. त्यामुळे पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घेतल्या पाहिजेत, प्रसार झाला पाहिजे, पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं आवाहन. मुंबईसह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा, एचपी गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासूनच रीग, काही ठिकाणी बुकिंग करून सुद्धा गॅस मिळत नसल्यानं नागरिक हैराण. रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅस वाहतुकीला कायदेशीर संरक्षण मिळणार, एलपीजी गॅस टँकर आणि सिलेंडरची वाहतूक पोलीस संरक्षणात होणार. तर जिल्हा प्रशासनाकडून एलपीजी टँकर वाहतुकीला मुक्त संचाराची मुभा, अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई होणार. बोंधू खरातची एसआयटीकडून सलग 10व्या दिवशी चौकशी, काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांसंदर्भात सुद्धा चौकशी, बोंधू बाबाचे सावकारी व्यवसाय हवाला रॅकेट संदर्भात चौकशीची शक्यता. खरातनं सावकारी व्यवसायात सुद्धा मोठं जाळं निर्माण केलं होतं. सावकारी व्यवसायामध्ये काही मोठे राजकारणी अधिकारी वर्गाचाही समावेश, तर काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी दिल्याचीही सूत्रांची माहिती. बोंधू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती, दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचंही समोर. खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती उघड. ओळख असणं म्हणजे कृत्यात सहभागी असणं होत नाही. खरातनं महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्यासंदर्भात माहिती नव्हती, घटनेचा निषेध करतो, खरातला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, आरोपांवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण. मंत्रालयासोबतच खरातच्या सगळीकडे वावर, तर खरातला सरकारनं राजमान्यता दिली होती. राऊतांचा आरोप, तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते, राऊतांचा दावा. खरात प्रकरणामध्ये महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवेंचा दावा. निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी, चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस, अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवर आरोप, रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याचीही मागणी. खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरे आणि चाकणकरांना 6 आरोपी करा, विकास लवांडे यांची मागणी, तर विरोध करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा आग्रह खरातनं तटकरेंना केला, लवांडेंचा गंभीर आरोप. खरातला सुया टोचून मारलं पाहिजे, एका दिवसासाठी खरातला या ठिकाणी कायदा बदलून भर चौकात शिक्षा द्या, सुधीर मुनगंटीवारांचा संताप, तर चाकणकरांनी राजीनामा दिला, हे योग्यच केलं अशी ही प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्याच निर्णय घेतील, राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं विधान. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा, तर मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट केली शिथिल.